श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्त हो. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अखंडित नामजप यज्ञ सप्ताह निमित्त असणार आहे. कारण उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे. उद्या वार आहे रविवार. उद्यापासून प्रत्येक गावागावात प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे. अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे काय तर बघा, या 7 दिवसामध्ये अखंड स्वरूपात नाम चालू असते, होम हवन चालू असतात, त्यात दररोज विविध प्रकारचे याग सुरू होत असतात. त्यामुळे भरपूर प्रकारच्या सेवा 7 दिवसामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये केल्या जातात. त्यामुळे जो कोणी या सेवेमध्ये सहभागी होतो, केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करतो, मुळातच भाग्यवान असतो. पण बऱ्याचदा असे होते की आपली इच्छा असताना देखील आपल्याला जबाबदाऱ्यामुळे, सांसारिक अडचणीमुळे आपण थेट केंद्रात जाऊन पारायण करू शकत नाही. तर मग अशा वेळेस आपण घरी जर केले तरी चालणार आहे. पण या 7 दिवसामध्ये एकदा का होईना जाऊन तिथल्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये आपल्याला सहभाग नोंदायचा आहे. आपण घरी सेवा नक्कीच करू शकतो. आता बऱ्याचदा महिला इच्छा असूनही मानसिक धर्मामुळे किंवा काही अन्याय कारणामुळे 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करता येणार नाही. मग अशा वेळेस या गोष्टी फार मनाला लागून न घेता आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा. जर तुमच्या गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कधीही करू शकता. बघा, मग आस्था पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र असे म्हटले आहे. त्यामुळे जर आपण मन शुद्ध ठेवले, आपले भाव शुद्ध असेल तर आपण गुरुचरित्राचे पारायण कधी करू शकतो. असे काहीही नाही की जेव्हा केंद्रात चालू आहे तेव्हाच आपल्याकडून व्हायला हवे. आता अर्थात तेव्हा आपल्याकडून झाले तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नाही झाले तर मग इतर वेळेस देखील आपण नक्कीच करू शकता. या 7 दिवसामध्ये अखंड स्वरूपातील नाम चालू असते, यज्ञ चालू असतात, त्यासोबतच विविध प्रकारच्या सेवा केल्या जातात. स्वामी याग, गणेश याग, चंडी याग, गीता याग हे सगळे याग असतात. ते या 7 दिवसामध्ये केले जातात आणि त्यामध्ये जर आपण सहभाग नोंदवला तर आपल्याला कुळाचार देखील यामार्फत होत असतो. त्यामुळे या गोष्टी करण्याचे प्रयत्न करा. या व्यतिरिक्त आपल्याला मंदिरात जाऊन जर काही करणे शक्य झाले नाही किंवा गुरुचरित्राचे पारायण करण्याची इच्छा असून जर त्याचे नियम पाळणे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण घरी एक छोटीशी सेवा देखील करू शकतो. त्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. अतिशय सोपी अशी सेवा 5 ते 10 मिनिटात होणारी सेवा आहे. आता 5 ते 10 मिनिटात सेवा केली तर मग ती कमी फळ देते आणि आपण 1-2 तास सेवा केली किंवा 2-4 तास जर आपण देवासमोर बसून जर काही वाचन केले तर त्याचे जास्त फळ मिळते. असे जर तुमच्या गैरसमज असेल तर हा मनातून काढून टाका. बघा, जेव्हा आपण 5-10 मिनिटाची सेवा करतो पण त्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवून सेवा करतो, आपले कर्म चांगले ठेवतो, मुख्य म्हणजे विश्वासाने जेव्हा ती सेवा करतो तेव्हा त्याचे 100% फळ मिळत असते. या उलट जर तुम्ही तासोनतास एखादा ग्रंथ वाचत आहात पण जर त्याचे तुमच्याकडे लक्ष नसेल किंवा तुमच्या मनात भलते काही तर चालू असेल, मग ते फक्त तुम्ही हे शब्द वाचत आहात तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे जे काही कराल ते मनापासून विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा. त्याचे फळ तुम्हाला 100% मिळणार आहे. तर बघा, आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र करू शकता किंवा तुम्ही नामस्मरण म्हणजे माळ हातामध्ये घेऊन नामस्मरण करू शकता. 11 माळी जप, दररोज 1 माळ जप, 11 माळी जप अशी जर सेवा केली तर तारक मंत्र म्हटले तर जाणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला असे वाटते की नाही, मला गुरुचरित्राची सेवा करायची होती आणि मग आता माझ्याकडून ती होत नाही, तर मग काय करायचे हे बघा. तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक असेल त्यामध्ये गुरुचरित्राची अवतरिका दिलेली आहे. गुरुचरित्राची अवतरिका वाचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात. आता त्या अवतरिकामध्ये काय काय दिले आहे
प्रत्येक अध्याय थोडक्यात या ओवीमध्ये त्यांनी थोडक्या माहिती सांगितलेली आहे. आता गुरुचरित्रामध्ये 1 ते 52 अध्याय आहेत. 53वा जो अध्याय आहे त्यामध्ये अवतरिका दिलेली आहे. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये नेमके काय आहे ते अगदी थोडक्यात सांगितले आहे. एका शब्दात म्हणायला हरकत नाही तशाच पद्धतीची ही अवतरिका नित्यसेवेमध्ये दिलेली आहे. आणि ही नित्यसेवा जर आपण या 7 दिवसामध्ये केली तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्यफळ आपल्याला पदरी पडणार आहे. तर नक्कीच तुम्ही थोडासा वेळ काढून गुरुचरित्राची अवतरिका वाचायला या 7 दिवसामध्ये सुरुवात करा. बघा, सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा. फक्त दुपारची जी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला वाचायचे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही कधी वाचू शकता. आता यासाठी नियम आहे का तर फक्त मांसाहाराचा नियम आपल्याला या ठिकाणी पाळायचा आहे. बाकी दुसरा काही नियम नाही. आता त्यानंतर अजून एक अशी सेवा ज्याने आपल्याला गुरुचे बळ मिळणार आहे. आपले गुरुबळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. गुरुची कृपा जर आपल्यावर असेल तर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात त्यापासून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर गुरुला शरण जाणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी गुरुचरित्रातील अजून एक अध्याय वाचायला आहे. तर गुरुचरित्रातील अध्याय कितवा आहे तर 9वा अध्याय आहे. बघा, गुरुचरित्रात 9वा अध्याय आहे. बघा, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय ही महत्त्वाचाच आहे. प्रत्येक अध्यायाचे काही ना काही विशेष असे महत्त्व आहे. पण जर तुम्हाला फक्त गुरुचरित्राची कृपा लाभावी असे वाटत असेल तर तुम्हाला गुरुचरित्राचा 9वा अध्याय दररोज या 7 दिवसामध्ये वाचायचा आहे. या व्यतिरिक्त त्यानंतर तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही करू शकता. कारण 9वा अध्याय अगदी छोटासा आहे. ते वाचण्यासाठी देखील तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं लागणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचला तर तुम्हाला गुरुचे बळ लाभणार आहे. आता हा अध्याय वाचण्यासाठी नियम काय आहे तर मांसाहाराचा नियम आहे. मांसाहार आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही. ब्रह्मचर्याचा देखील या ठिकाणी नियम पाळण्याची गरज नाही. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही 7 दिवस पाळू शकता. आता गुरुचरित्र आपण जेव्हा संपूर्ण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा मात्र आपल्याला पारायण वर्ज्य करावे लागते. ब्रह्मचर्य कडकडीत पालन करावे लागते. मांसाहार असेही आपल्याला बंदच करावे लागतो. हे जी छोटे नियम आहेत ते बऱ्याचदा काही होते पाळणे शक्य होत नाही. मग आपल्याकडून ती सेवा राहून जाते. किंवा काही जण बाहेर हॉटेलवर राहतात. विद्यार्थी असतील तर बाहेर हॉटेलवर असतात. मग त्यांना ही सेवा करायची असते पण त्यांना बाहेरचे अन्न खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. तर हे बघा, एखादा जर नियम आपल्याकडून मोडला, जाणून बुजून नव्हे तर चुकून जरी मोडला तरी फार आपल्याला त्याची शिक्षा देव कधीही देत नाही. कारण नियम हे देवासाठी नसून आपल्या स्वतःसाठी आहेत. आपल्या मनावर एक प्रकारचा ताबा असावा किंवा आपल्याला योग्य ती सवय लागावी यासाठी हे नियम असतात. आपल्याला देव काहीतरी मोठी शिक्षा करेल यासाठी कधी नियम नसतात. नियम फक्त हे आपल्या स्वतःसाठी असतात. त्यामुळे हे नियम जितके पाळता येतील तितके आपल्याला पाळायचे आहेत. पण जर तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचणार असाल आणि गुरुचरित्र अवतरिका वाचणार असाल तर तुम्हाला मांसाहार व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही. पण ही सेवा केल्याने निश्चितच तुमचे गुरुबळ तर मजबूत होणारच आहे. पण या व्यतिरिक्त तुमच्या सांसारिक अडचणी ज्या आहेत त्या देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर गुरुचरित्रातील 18वा अध्याय तितकाच प्रभावी ठरला जातो. त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक अडचणी असतील तर मग तुम्ही दररोज गुरुचरित्रातला 18वा अध्याय देखील वाचायला सुरुवात करा. त्याने देखील आपले दारिद्र्य नाहीशी
होण्यासाठी मदत मिळत असते. तर बघा, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटाची ही सेवा करून बघा. त्याचे देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव येईल. या व्यतिरिक्त आपली जी काही नित्यनियम सेवा, जी की श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप किंवा 11 माळी जप आहे, स्वामी चारित्र्य सारामृत दररोज 3 अध्याय वाचणे असेल, तर स्वामी चारित्र्य अवतारिका असेल, एखादा अध्याय असेल, जी काही तुमची नित्यसेवा चालू आहे ती मात्र तुम्हाला तशी चालू ठेवायची आहे. असे नाही की मग नवीन सेवा सुरू करत आहोत तर मग जुन्या सेवेला आपल्याला थांबवायचे आहे. आपली ती नित्यसेवा आहे. नित्यसेवा म्हणजे काय, तर दररोज करण्यात येणार सेवा. त्यामुळे आपल्याला नित्यसेवेला खंड पडून घ्यायचे नाही, नित्यसेवा चालू ठेवायची आहे. या व्यतिरिक्त सप्ताहानिमित्त तुम्हाला जर एखादी सेवा करायची असेल तर तुम्हाला अवतारिका आणि जो गुरुचरित्रातील 9वा अध्याय सांगितला आहे त्याचे वाचन तुम्ही करू शकता. तर स्वामी भक्त हो, या सप्ताह काळामध्ये ही छोटीशी सेवा करून बघा. त्याचा 100% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की